बोल. शेखर आहे तिथे का गेला? गेला. मगाशी शेखर होता तिथे त्यामुळे नीट बोलता नाही आलं. त्या विषयावर मला बोलायचंय तुझ्याशी. काय 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 बोलायचंय? काय बोलायचंय? आधी सगळं टेन्शन चाललंय इथे. कळते का तुला? ती नेत्रा मरणार होती ना लग्नानंतर. ती जिवंत आहे अजून. काय जिवंत आहे ती? कळते का काही? त्यात बंटी गायब झालाय. शेखर सगळ्यांना खरं सांगत सुटलाय. माझं डोकं चालत नाहीये. जरा थांब. मग गांभीर्य कळतंय परिस्थितीचं? तुला कळतंय? हे बघ आता तूच जरा मला सुचव काय करायचं ते. आणि तूही जरा बघ काय करता येईल ते. तू शेखरला ब्लॅकमेल करून पैसे घेतलेस तेव्हा मला विचारलं नव्हतंस. आणि आता जेव्हा शेखर तुला ब्लॅकमेल करतोय तेव्हा तू काय करायचं हेही मला विचारू नकोस. ठीक आहे, बघते माझं. फोन ठेवू नकोस. बोल. मला बोलायचंय तुझ्याशी. खाली आहे. नाही आता नाही जमणार मला. रुपाली ऐक, माझी मनस्थितीच नाहीये आता बोलायची. कळलं का? जर हे शेखरचं पण काय करायचं ते बघते, जरा डोक्यात ठरवते, मग बोलूया आपण. हा, मी एक काम करते. मीच सगळ्यांना सांगते की तू आतापर्यंत काय काय केलेस. त्रिनयना देवीच्या प्रकट दिनाला नेत्राला मारण्याचं प्लॅनिंग कसं केलं होतंस, आजींना कसं मॅन्युप्युलेट केलंस आणि तुझ्या स्वार्थासाठी मला ह्या घरात कसं आणलं सगळं सांगते मी त्यांना. ऐक प्लीज प्लीज असं करू नकोस प्लीज. तू ओळखलं नाहीयेस मला. शेखर तुझा खरा चेहरा जेव्हा केव्हा जगासमोर आणेल ना तेव्हा आणेल. आज तुझं खरं रूप मी सगळ्यांना सांगणार. मी तुला मदत केली आणि तू मला फसवलंस. मला ग्रंथ मिळू नये म्हणून ही सगळी नाटकं केलीस ना. आता भोग तू तुझ्या कर्मांची फळ. ऐक इंद्राणी, हळू हळू बोल ग प्लीज. खरंच कोणतरी येईल, कोणाला तरी कळेल. अगं मला नाही फरक पडत त्यांनी. हळू हळू. तू फसवलंयस मला. अधोक्षजला लपवलंस आणि आता हे सगळं चालू आहे तुझं. आता अधोक्षज कुठे आहे ना हे तू मला नाही घरच्या सगळ्यांना सांगायचं. ऐक प्लीज असं करू नकोस. मी हात जोडते. तू म्हणशील ते करते मी, पण प्लीज असं करू नकोस. तुला पैसे हवे? पैसे नकोयत मला ग्रंथ हवाय. बाहेर लॉनवर जाऊन बोलूया आपण. इथे मला आत्ताच्या आत्ता ग्रंथ हवाय. इथे उभं राहून सांग मला ग्रंथ कुठे. बाहेर आहे. तू चल बाहेर चल, मी बोलते. चल चल चल. तुझं लग्न झालं असलं तरी माझाही हक्क आहे तुझ्यावर. आई तो आयुष्यभर असणार आहे. साहेब, तुम्हाला ब्लॅक कॉफी? ए नेत्रा, इकडे. कॉफी राहू दे, तू आधी इथे. काय झालं? बस बस बस. आधी माझं काम आहे तुमच्याकडे. बोलायचंय तुझ्याशी.
म्हणजे मी फाल्गुनी आणि तेजसशी बोलली आहे. तेजस घरीच आहे आज आणि शेखर सुद्धा निवांत आहेत. त्यामुळे मला वाटतं की आजचा दिवसच योग्य दिवस आहे. कशासाठी? पूर्ण कुटुंबाने लंचला बाहेर जाण्यासाठी. मला तर हे प्लॅन खूप आवडलं. आपण सगळे ना एकत्र रील बनवूया, मज्जा येईल. खरंच खूप मजा येईल. आठव आधी आपण शेवटचं कधी गेलो एकत्र जेवायला. आता जाऊया, जरा खरंच मजा येईल आणि मधल्या सगळ्या गडबड गोंधळामध्ये नाहीच जाणं झालंय आपलं. प्लीज नाही म्हणू नकोस आता. आई, आपण लंच ऐवजी डिनरला जाऊयात का? अरे नाही नाही नाही, म्हणजे शेखरचं माहितीये ना तुला. रात्री उशीर झाला की सकाळी उशिरा उठतात, मग सगळी कामं उशिरा सुरू होतात. नकोच ते. आणि तसंही मी कुठे जेवतीये रात्री, म्हणून लंचलाच जाऊ आपण. पण बाईसाहेब, आजी नाही येत ना घरी, मग आजोबांना असं एकटं कसं सोडायचं? काकू माझे ना, वो तो वैसे भी बाहेर नहीं आते, त्या थांबतील. नाही नाही नाही, केतकी पण येणार. सगळ्या कुटुंबाने जायचंय आपण. पण आजोबा? मी आहे ना, मी बघेन त्यांच्याकडे. आणि तसंही तुम्ही 1-2 तासात परत यालच ना. मी थांबेन त्यांच्याजवळ. हे बघ, आता मी तुला म्हटलंय तसं रात्री सगळे झोपले की मग येऊ आणि खणू. मग मी देते तुला ग्रंथ. ओके? तुम्हाला 1 करोड रुपये दिले होतेस ना. हे बघ, आता आणखी पैसे मागू नकोस. माझ्याकडे नाही येत पैसे. पैसे परत घे. वर मी आणखीन पैसे देते तुला. हे बघ, मला कळतंय तुला ग्रंथ सापडला नाही म्हणून चिडलीस तू. पण अगं मी फसवलं नाहीये तुला. खरंच ग्रंथ इथे आहे. इथेच आहे ग्रंथ. ग्रंथ नकोय मला. ग्रंथ नकोय म्हणजे? मरमर केलीये मी त्या ग्रंथासाठी आणि आता नकोय तुला. अरे तू मला पैसे देतेस. कसले पैसे? हा, तुझ्या सासऱ्याला पद्माकर राजाध्यक्षाला मारून टाकायचं. काय काय झालंय? काय सांगितलं तेवढं कर. पण म्हाताऱ्याला का मारायचंय? त्यांनी काय बिघडवलंय तुझं? तो मी पण काय बोलतीये, तो काय बिघडवणार आहे? उठता बसता येत नाही, बोलता येत नाही, तो काय करणार आहे? काय झालंय? त्याला का मारायचंय? आणि असं कसं मारू? गळा दाब, विष दे, काही कर, पण त्याला मारून टाक. हे बघ, असं नाही मारता येणार. आणि मारता आलं असतं तर मीच आधी मारलं नसतं का त्याला? हा, ते काही करतो, तो माणूस मरायलाच हवा. अग्नी, जल ही तत्व घेऊन संचार करणार आहे. पण ह्या शक्ती लाभलेल्या स्त्रियांच्या आयुष्यात खडतर प्रवास जीवनाची इच्छा मारून टाकतो. परीक्षेचा काळ दीर्घकाळ चालतो आणि ह्या मार्गातून चालताना देवीवरची श्रद्धा जरा सुद्धा ढळली तरी कालसर्प अशा व्यक्तींना गिळंकृत करतो. अशा व्यक्तींना ओळखणे महाकर्म कठीण काम आहे. त्यांना ओळखण्यासाठी पुढील ओळींचा भेद करता येणे आवश्यक आहे. न जन्म न मृत्यू, न भूत न भविष्य, तिन्ही काळी संचार, परंतु कठीण होत असे आयुष्य. होता शक्तीचा संचार, वेदना ठाई ठाई, शिथिल स्नायू, कोठते रक्त,
मरण कळा येई, ना शाप ना आशिष असे वरदान हे दिव्य, हे आलिंगन म्हणावे देवीचे की म्हणावे चक्रव्यूह? भेदून जाईल जो जीव सारा सोस, त्यास मिळेल मुक्ती, त्यास मिळेल हो मोक्ष. अशी ही त्रिनयना देवीची 7वी कन्या, कलियुगात 7वी कन्या असलेल्या मातेच्या पोटी 7वी कन्या म्हणून जन्मास येईल. अरे ही तर 7व्या मुलीची 7वी मुलगी आहे. त्यानंतर मात्र या शक्तीचा कलियुगातील प्रवास थांबून ती परमात्म्यात विलीन होणार आहे. परंतु या शक्तीबद्दल कुणाचंही फारसे ज्ञान नसण्यामागचे कारण हेच की ही पोथी, हे महात्म्य वाचणे कोण्या येऱ्या गबाळ्याचे काम नाही.